वाईमध्ये रस्ते कमी आणि गाड्या फार अशी अवस्था झालेली आहे. गाड्या लावायला जागा नाही. हे बघा इथं सुद्धा तसंच आहे आणि गाड्या चालवायला सुद्धा जागा नाही अशी अवस्था आहे. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुम्हाला वाईतले गाड्या आणि रस्ते, रहदारी, ट्रॅक सगळं दाखवतो. चला. जिकडे तिकडे तुम्हाला गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केलेल्या दिसतील. वाईतल्या गाड्या, पर्यटकांच्या गाड्या, जिकडे बघावे तिकडे गाड्याच गाड्या. ट्रॅफिकमुळे वाहतूक जलद गतीने होत नाही आणि आधीमध्ये स्पीड ब्रेकर कशाला केले? मुळातच स्पीड कमी आहे. इथं स्पीड ब्रेकरची गरजच नव्हती. रहदारी इतकी आहे की स्पीडच कमी आहे मुळात. मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत वाईमध्ये. काही ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे आणि काही ठिकाणी नाही केलेली. जागा दिसेल तिथे लावा गाड्या. ह्या धोरणामुळे आता गाडी लावायला जागा सुद्धा दिसत नाहीत. आपण मंडईत बाजार करायला आलो तर गाडी कुठे लावावी यासाठी बराच वेळ फिरावं लागतं. किसनवीर चौकासारखी गर्दी तर कुठंच नसते. सकाळ दुपार संध्याकाळ गर्दीच गर्दी सगळीकडे. देऊळ रंगवायचं काम चाललंय बघा महागणपतीची. इकडं गर्दी बघा, इकडं गाड्या कशा लावल्यात. कार्यक्रम सतत चालूच असतात. कृष्णामाई, वाई महोत्सव, वाई फेस्टिवल कार्यक्रमाची नेहमी धूम असते. पर्यटकांची धूम असते. सोमवारी तर बाजार असतोच, पण हल्ली शनिवारी रविवारी सुद्धा मंडई भरपूर भरते. पुण्यापेक्षा बेकार ट्रॅफिक आहे, कारण पुण्यात भरपूर ट्रॅफिक आहे, तसे रस्ते रुंद आहेत. इथं तसं काहीच नाही. जाता जाता गाड्या कुठं आणि कशा आहेत ते बघत चला. सध्या वाई महोत्सव सुरू आहे. मागच्या महिन्यात वाई फेस्टिवल होता. दोन्ही एकच ना? नाही, दोन्ही वेगवेगळे आहेत. हे बघा गेलावर मोठा फुगा. असे उत्सव अधूनमधून चालूच असतात.
मोबाईल कशाला पाहिजे हे भारी व्यासपीठावरील मान्यवर श्री करुणा डोंगर यांनी आपल्या शुभेच्छा करायचा आहे. पुढील समारोह निगम विकास सोबत. या गटामध्ये विजयरावांवर गायका रश्मी झाले. सांस्कृतिक कार्यक्रम वाईमध्ये वरचेवर चालू असतात. रस्त्याची कामं नेहमी चालू असतात. अर्धा केलेला आहे, अर्धा नाही केला, तो कधी करणार काय माहीत. गाव छोटंसं पण जिकडं बघावं तिकडं गाड्या, 4 व्हीलर 2 व्हीलर. माणसं सुद्धा गाडीच्या समोरनं चालायला भीत नाहीत. द्रविड हायस्कूल परिसरात शाळा सुटताना आणि शाळा भरताना खूपच गर्दी असते. आडबाजूच्या रस्त्याला ट्रॅफिक कमी असतं. आलो मेन रस्त्याला. आता ट्रॅफिकच ट्रॅफिक. हा पूल रुंद झाला ते मात्र एक बरे झाले. गजबजलेला किसनवीर चौक. वाईची रोजगाराच्या बाबतीत काही प्रगती नाही, पण रहदारीच्या बाबतीत मात्र भरपूर प्रगती झाली. मोठमोठ्या बिल्डिंगे, गाड्या, या बाबतीत वाई पुण्याचा छोटा भाऊ शोभतो.
सायकल स्वार सुद्धा कुठे कमी पडत नाहीत. यात्री निवासपाशी एक भरपूर गर्दी असते. इथे एक डेंजर स्पॉट आहे, वळताना काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक, इथं पण गर्दी भरपूर. गजबजलेला एसटी स्टँड परिसर. गाड्या चालवताना कशा कसरती करायला लागतात बघा. इंडिकेटर दिला का आहे ना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.